नमस्कार. आज आपण एका खूप जुन्या पण तितक्याच महत्त्वाच्या बोधकथेचा एका नव्या आणि सोप्या पद्धतीनं आढावा घेणार आहोत. तर आज आपण बघणार आहोत एक जातक कथा, म्हणजे खुद्द बुद्धांनी सांगितलेली एक गोष्ट, आणि आपण तिचा अर्थ उलगडून पाहणार आहोत. ह्या 6 भागांमधून जाताना आपल्याला या कथेतला खरा बोध काय आहे ते समजेल. चला तर मग सुरू करूया. आता गंमत अशी आहे की आपली ही कथा थेट भूतकाळात सुरू होत नाहीये. नाही, ती सुरू होते वर्तमानात, बुद्धांच्या काळात, ज्यांना इथे गुरु असं म्हटलंय, आणि त्यांच्यासमोर उभ्या राहिलेल्या एका समस्येतूनच या प्राचीन कथेचा जन्म होतो. आणि इथेच सगळी पार्श्वभूमी तयार होते. बघा, गुरूंना वाटतं की या प्रश्नाचं उत्तर एखाद्या उपदेशातून देण्यापेक्षा जुन्या काळात घडलेली एक गोष्ट सांगणं जास्त योग्य ठरेल. तर चला, आता आपण थेट भूतकाळात जाऊया, बनारसच्या राज्यात. तिथे राजाचा एक खूपच हुशार आणि शहाणा पुरोहित होता. हा पुरोहित म्हणजे स्वतः बोधिसत्व होते, आणि त्यांच्याकडे एक अत्यंत दुर्मिळ शक्तिशाली मंत्र होता. आता हा काही साधासुधा मंत्र नव्हता. तो एवढा प्रभावी होता की अख्खं जग जिंकण्याची ताकद तो देऊ शकत होता. पण अर्थातच एवढी मोठी शक्ती वापरायला तितकाच विवेकही हवा, कारण चुकीच्या हातात ही शक्ती ज्ञानाऐवजी विनाशाचं कारण ठरू शकली असती. आणि नेमकं तेच घडतं. जवळच्याच एका बिळात लपून एक कोल्हा हे सगळं ऐकत असतो, आणि तो ते धोकादायक ज्ञान स्वतःसाठी चोरतो. तो कोल्हा नुसतं ज्ञान चोरत नाही, तर पुरोहितासमोर जाऊन बडाई मारतो आणि जंगलात पळून जातो. पण जाता जाता पुरोहिताचा तो गंभीर इशारा त्याच्या कानावर पडतोच. यामुळे खूप मोठं संकट ओढवेल. आणि ते संकट यायला खरं तर अजिबात वेळ लागत नाही, कारण तो कोल्हा त्या चोरलेल्या शक्तीचा वापर तात्काळ सुरू करतो. बघा किती झपाट्यानं सगळं घडतंय. तो कोल्हा आपलं नशीबच बदलून टाकतो. त्या मंत्राच्या जोरावर तो सगळ्या प्राण्यांना आपल्या ताब्यात घेतो आणि स्वतःला राजा घोषित करून एक मोठं साम्राज्यच उभं करतो. आणि हे सैन्य काही लहान सहान नव्हतं. तब्बल 12 योजन, म्हणजे विचार करा, जवळजवळ 100 किलोमीटरचा परिसर या सैन्याने व्यापला होता. आणि एवढ्या प्रचंड शक्तीच्या जोरावर तो कोल्हा आता बनारसचं राज्य जिंकण्याचा पक्का निर्धार करतो. तर राजा सब्बधात, ज्याचा अर्थ ऑल टस्क किंवा सर्वदंत असा होतो, तो बनारसच्या राजाला एक निर्वाणीचा इशारा पाठवतो. राज्य सोडून दे, नाहीतर युद्धाला तयार हो. साहजिकच राजा आणि प्रजा खूप घाबरते, पण तोच शहाणा पुरोहित राजाला धीर देतो. तो म्हणतो की या संकटाचा सामना तो एकटाच करू शकतो. आणि मग तो निर्भयपणे शहराच्या बुरुजावर चढून त्या कोल्हा राजाला सामोरा जातो. बुरुजावरून बोधिसत्व त्याला थेट आव्हान देतो. पण हे आव्हान शक्तीचं नसतं, ते असतं बुद्धीचं. तो कोल्ह्याच्या गर्वालाच कुरवाळत विचारतो की त्याची राज्य जिंकण्याची नेमकी योजना तरी काय आहे. आणि इथेच तो गर्विष्ठ कोल्हा आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक करतो. बोधिसत्वाच्या चातुर्याला तो ओळखूच शकत नाही, आणि तो आपली संपूर्ण रणनीती, आपलं एकमेव शस्त्र उघड करून टाकतो. आणि कोल्ह्याच्या गर्वाने दिलेली हीच माहिती आता बोधिसत्वाचं सगळ्यात मोठं शस्त्र बनते. या माहितीच्या आधारावर ते एक अगदी साधा पण खूपच प्रभावी उपाय तयार करतात. कोल्ह्याचं जे एकमेव शस्त्र होतं, म्हणजे सिंहाची गर्जना, तेच शस्त्र निकामी करण्यासाठी संपूर्ण शहरात एक दवंडी दिली जाते. प्रत्येकजण आपले कान बंद करून घेणार असतो. आता सगळी तयारी पूर्ण झाली आहे. बोधिसत्व पुन्हा एकदा कोल्ह्याच्या गर्वालाच त्याच्या विरुद्ध शस्त्र म्हणून वापरतात. त्याला आणखी चिथावणी देतात. आता तो चिडलेला कोल्हा ज्या सिंहावर बसलेला असतो त्याला गर्जना करायचा आदेश देतो, आणि त्याच क्षणी त्याच्याच प्राण्यांच्या सैन्यात एकच हाहाकार माजतो. सगळे प्राणी भीतीने सैरावैरा पळत एकमेकांना तुडवू लागतात. अगदी जवळून ती गर्जना ऐकून हत्ती एवढे घाबरतात की ते बिथरतात, आणि त्याच गोंधळात राजा सब्बदातला खाली पाडून त्याला चिरडून टाकतात. आणि बघता बघता काही क्षणातच त्या 12 योजनांच्या परिसरात फक्त मृतदेहांचा खच पडलेला दिसतो. एक असं राज्य जे दुसऱ्या कुणी नाही तर स्वतःच्याच शस्त्राने आणि स्वतःच्याच राजाच्या गर्वाने पूर्णपणे नष्ट झालं. एक रंजक गोष्ट म्हणजे ही कथा असंही सांगते की याच भयंकर घटनेनंतर जे प्रचंड मांस उपलब्ध झालं ते टिकवण्यासाठी ते वाळवण्याची प्रथा सुरू झाली. म्हणजे सुक्या मांसाचा हा पौराणिक उगम मानला जातो. आणि आता या बोधकथेतून आपण पुन्हा गुरूंच्या काळात परत येतो, जिथे ते या कथेचा खरा अर्थ, त्याचा नेमका संदर्भ उलगडून सांगतात. गुरु त्या सगळ्या पात्रांची खरी ओळख उघड करतात. ते सांगतात की गर्वामुळे होणारा देवदत्ताचा नाश हा काही नवीन नाहीये. हा तोच कित्ता आहे जो तो जन्मोजन्मी गिरवत आलेला आहे. आणि म्हणूनच ही कथा आपल्याला एका कालातीत प्रश्नावर विचार करायला लावते.
की आपली महत्वाकांक्षा आत्मनाशाकडे कधी वळते. आकांक्षा आणि अहंकार यांच्यातली ती धूसर रेषा ती नेमकी कुठे असते